लाडकी बहीण योजना NPCI केली आहे, बँक खातं चालू आहे, KYC देखील केली आहे, तरी पैसे आले नाही, काय करायचं? तर मी या सर्व पॉईंट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन अपडेट्सचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद. तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. अधिक अडचणी असतील तर मला इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा टेलिग्रामवर देखील मला मेसेज करून विचारू शकता. तर या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून जाऊन जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथे देखील नवीन अपडेट तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर चला, सर्वात पहिलं पॉईंट आपण कवर करूया. NPCI म्हणजे आधार सेडिंग. आधार सेडिंग, जर तुमचं आधार सेडिंग इनेबल फॉर DBT जर असेल तर तुमच्या खात्यात पैसे येतील. अदरवाईज जर तुमच्या खात्याला नेवर इनेबल टू DBT अशा प्रकारचं जर ऑप्शन येत असेल तर लक्षात ठेवा, तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, तुमच्या खात्यात बँक खातं चालू आहे, पण तुमचं बँक खातं चालू आहे पण त्याला जर आधार सेडिंग नसेल किंवा NPCI जर नसेल तर तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. हे लक्षात ठेवा, कारण याला बँक खातं चालू असलं तरी तुम्हाला हे बँक खात्यात डायरेक्ट पैसे खाते नंबरवर नाही येणार. तुम्हाला DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याद्वारे तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे राज्य सरकारद्वारे. ठीक आहे, तरच तुम्हाला पैसे येतील. आणि जर आतापर्यंत तुम्ही आधार सेडिंग वगैरे केलं नसेल तर करून घ्या, कारण 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. हे लक्षात ठेवा. जर तुम्ही केलं असेल किंवा तुमचं आत्ता तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे 30 ऑगस्टला किंवा 31 ऑगस्टला किंवा 1 तारखेला किंवा 2 तारखेला, तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 15 तारखेपर्यंत पैसे भेटून जातील आणि हा तिसरा टप्पा तुम्हाला मिळणार आहे. जर तुमच्या सर्व काही व्यवस्थित असेल, काही अडचण नसेल, NPCI क्लिअर असेल, बँक खातं आधार सेडिंग असेल, बँक खात्याला आधार लिंक असेल, तर तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. आणि सर्वात महत्त्वाचा तिसरा पॉईंट तो म्हणजे KYC केली आहे. तर बघा, NPCI आणि बँक खातं चालू आहे, बँक खात्याला आधार लिंक नसेल, तुमच्या खात्याला NPCI आणि बँक खातं आधार सेडिंग जर असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर किती KYC केली आहे पण तरी देखील आमच्या खात्यात पैसे आले नाही, अशा भरपूर जणांची अडचणी आहे. तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की KYC केल्याने कधीच तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. हे KYC केल्याने फक्त काय होतं, तुमचं जे आधार कार्ड आहे ते फक्त बँक खात्याला लिंक होतं, ज्यामुळे तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक हा वेगळा असतो आणि DBT हा वेगळा असतो. DBT म्हणजे आधार कार्डद्वारे पैसे बँक खात्यात येतं. जिथं आपण आधार कार्ड नंबर टाकलं की डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होतं. आणि आधार लिंक म्हणजे जर तुम्हाला बॅलन्स वगैरे चेक करायचं असेल किंवा पैसे वगैरे विड्रॉल करायचे असतील तर तुम्ही आधार कार्डवरून विड्रॉल करू शकता. याला आधार लिंकमधल्या म्हटलं जातं. आणि DBT म्हणजे याला DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे आधार कार्डवरून जर तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे असतील तर त्याला आधार DBT अशा प्रकारे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये हे राज्य सरकार DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्याद्वारे तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. जर तुमच्या खात्याला DBT इनेबल असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. आणि जर तुम्ही KYC केले असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. हे लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि भरपूर जणांनी फक्त KYC केले आहे आणि ज्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले नाही, बाकींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तरी आता सगळं काही व्यवस्थित आहे, NPCI केली आहे, बँक खातं चालू आहे, त्याच्यानंतर KYC देखील केलेली आहे, सगळं काही केलं आहे, पण तरी देखील आमच्या खात्यात पैसे आले नाही. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तुम्हाला फक्त आता एकच करायचं आहे. तुम्हाला जर तरी देखील आता 15 सप्टेंबरपर्यंत वाट बघायचे. जर तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, एक हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ जाऊन चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे की तुम्ही कशाप्रकारे तक्रार करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तक्रार करायची आणि त्याच्यानंतर थोडंसं वाट बघायचं.
त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील. अशा प्रकारची माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. आणि अशाच प्रकारचे नवीन अपडेट व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन अपडेटचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल. तर अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.